87,000 पर्यंत तुम्हाला भेटेल. 2,87,000 87,000 2,87,000 भेटेल. 2 लाखच्या पण अंडरमध्ये, म्हणजे 2 लाखपेक्षा कमी किंमत आहे कारची. 2500 रुपये इझी EMI वरती कार्स देत आहेत. येस सर. आणि हिचं प्राइसिंग जातं 1-2 लाख पर्यंत. 3,30,000 में 3 लाख MS03 3393 3,30,000 रुपये. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनल पुणे कार बाजार मध्ये. आणि तुमच्यासाठी आज आपण कुठे आलोय पुन्हा एकदा, भारतातील सर्वात मोठं नेटवर्क म्हणजे Cars24. इयर एंड सेलचा धमाका सुरू झालाय मित्रांनो, आणि क्रिसमसचा धमाका असणार आहे यावेळेस. वरच सर आहेत पुन्हा एकदा आपल्यासोबत. सर नमस्ते, वेलकम. सर. कशी आहात तुम्ही सर? मस्त सर, एकदम. तुम्ही कसे आहात? हो, आम्ही पण एकदम मजेत. तुम्ही मस्त तर आम्ही पण मस्त सर. आमच्या व्ह्युअर साठी मस्त आणि स्वस्त तुम्ही स्टॉक द्या. अपग्रेडेशन करत आहे Cars24. भरपूर काही पॉलिसी चेंजेस झाले आहेत सर. सस्पेन्स आहे आमच्या व्ह्युअर साठी. एक बिग डील घेऊन आलात तुम्ही. तर काय सस्पेन्स असणार आहे आपल्या व्ह्युअर्सला डिटेल मध्ये सांगा. सर, आपल्याकडे आधी एक पॉलिसी होती की 1 इयरची पॉलिसी होती ती. त्याच्यामध्ये आपलं जे काही काम होतं कारचं, ते म्हणजे समजा सर्व्हिसिंगचं काम, ते आम्ही 1 इयर किंवा 2 इयरचे असे प्लॅन्स ठेवले होते. पण आता ते आम्ही चेंज करून एक्सटेंड करून एक एक्सटेंडेड वॉरंटी असं ठेवलेलं आहे, लाईफ टाईम वॉरंटी. अच्छा. त्याच्यामध्ये तुम्ही एकदा कार घेऊन गेलात की मग ती तुम्ही तुम्हाला म्हणजे लाईफ टाईम काही बघायला लागणार नाही, असं आमचं पॉलिसी आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जे काही काम निघेल लाईफ टाईम मध्ये तुमच्या ओव्हरऑल यूज मध्ये, तर मग ते आम्ही करून देऊ. अच्छा, एकदा इकडनं म्हणजे परचेस केल्यानंतर कस्टमरने आधी ती एक्सटेंड होती, ती 3 इयरची होती म्हणजे वॉरंटी होती. येस. आता त्याला तुम्ही अपग्रेड करून म्हणजे एक्सटेंड करून लाईफ टाईमला केली आहे. म्हणजे लाईफ टाईम त्याच्यात काही म्हणजे झालं. हो, तर ते आम्ही छोटी जरी म्हणजे छोट्यातलं छोटं काम असलं तरी ते आम्ही करून देऊ. नियरेस्ट हबला जाऊन म्हणजे कस्टमर ते करून घेतील, म्हणजे काम आमचे जे तिथले लोक असतील ते करून देतील. आणि त्याच्यानंतर अजून एक म्हणजे 2500 रुपये इझी EMI वरती कार्स देत आहेत. येस सर. तुमचं 2500 रुपये पर लॅक जे आहे कारचं, पर मंथला EMI म्हणजे 1 लाख रुपीजला 2,500 पर EMI असणार पर मंथ. म्हणजे बेस्ट आहे. म्हणजे कमीत कमी इझी EMI वरती तुम्हाला कार्स भेटून जातील. आणि कमीत कमी इंटरेस्ट म्हणलं तरी चालेल. लोन फॅसिलिटी तर अवेलेबल आहे. 4 आवर्स मध्ये तुम्हाला लोन प्रोव्हाइड होतं आमच्याकडून. असं आहे, बेस्ट डील असणार आहे. आणि इयर एंड आहे, नवीन वर्ष जवळ आहे, आणि क्रिसमस पण आता आहे चालू. तर नक्कीच आपण बघूया स्टॉक काय आहे, आपण स्टेप बाय स्टेप बघूया. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तर वरच सर, पहिली कार ब्युटी. अफोर्डेबल कार्सचा म्हणजे सेगमेंट आज जो आहे जास्त फोकस करा. आमच्या व्ह्युअरची भरपूर डिमांड आहे. आता इयर एंड आहे. हो, ओके सर. ही पहिली कार आहे आपली अल्टो 800 VXI व्हेरियंट आहे 2014चा. बरं. ही आतापर्यंत 1,23,000 किलोमीटर चाललेली आहे, आणि हिचं प्राइसिंग जातं 2 लाख पर्यंत. 2 लाख रुपये. येस. VXI व्हेरियंट. नेक्स्ट घेऊया व्हाईट कलर मध्ये अल्टोच 800. सर, ही CNG मध्ये येते कार, पेट्रोल CNG अल्टो 800. ही पण 70,000 किलोमीटर चाललेली आहे कार, आणि ही तुम्हाला भेटेल 2,92,000 पर्यंत. 3 लाख समजा, म्हणजे 3 लाख रुपयाच्या आसपास ही भेटून जाईल. कधीचं मॉडेल बोलले तुम्ही? ही आहे 2018चं मॉडेल. 2018 पेट्रोल प्लस CNG कंपनी फिटेड आहे. येस. व्हाईट कलर. त्याच्यानंतर अजून एक मारुती सुझुकीची अजून एक फॅमिली कार आहे. अफोर्डेबल रेंज मध्ये आहे कार. ही आहे 2,10,000 हिची प्राइसिंग आहे. ही आहे मारुतीची A स्टार. हिचं इयर आहे 2012चं, आणि ही मॅन्युअल मध्ये नाही सर, ऑटोमॅटिक व्हेरियंट आहे. बरं, ऑटोमॅटिक मध्ये असते. येस. 2012चं मॉडेल VXI मध्येच आहे. आणि ही एकच कार आहे आमच्याकडे जिच्यामध्ये आता ABS आहे तुम्हाला कमीत कमी रेंज मध्ये. अच्छा, कमीत कमी रेंज मध्ये. म्हणजे बघा, तुमच्या अफोर्डेबल प्राइस मध्ये पण तुमचं जसं बजेट आहे त्या अकॉर्डिंग तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आपल्याकडे अफोर्डेबल रेंज मध्ये एक फॅमिली कार डॅटसन रेडिगो. आता ही कार, हिचं स्पेशालिटी काय की ही एकतर हिचं कॉम्पॅक्ट साईज, म्हणजे तुम्ही म्हणाल की ट्रॅफिक मध्ये जर डे टू डे यूज साठी हवी आहे, रेग्युलर डेली यूज साठी, तर मग तुम्ही ही कार यूज करू शकता. बरं. असं ज्यांना डेलीचं म्हणजे रुटीन आहे, जॉब वगैरे, ऑफिस वगैरे साठी, ज्यांना डेली यूज साठी पाहिजे त्यांच्यासाठी बेस्ट कार आहे. मायलेज वगैरेचं कसं आहे सर? मायलेज हिचं आता ही कार कशी ऑटोमॅटिक मध्ये येते, आणि हिचा फायदा काय की ही हलकी कार आहे, म्हणजे हेवी वेट नाही अशी जास्त. तर मग तुम्हाला मायलेज हिचं भेटेल 15-16 पर्यंत सिटीमध्ये, ऑटोमॅटिक असली तरी पण. म्हणजे एक रेग्युलर रेंजच्या अकॉर्डिंगच आहे म्हणजे. हो, ठीक. चालेल. नेक्स्ट घेऊया. त्याच्यानंतर अजून एक रेड कलर मध्ये डॅटसन रेडिगो. ही आता हे 8535. हो,
हिचं हे जे वर्क आहे हे आउटसाइडचं केलेलं आहे, बरं, म्हणजे आधीच्या युजरनी जे आहे ते बाहेरून बाहेरून केलेलं आहे, बाहेरून outside. केलेलं आहे त्यांनी. ठीक आहे. तर आता ही आहे डॅटसन रेडिगो 8535 नंबर आहे, 2016चा मॉडेल आहे. ही पण तुम्हाला एक 2-2.25 लाखापर्यंत आरामात भेटून जाईल. नेक्स्ट आहे ही आपल्याकडे 5 सीटर लांब कार आहे, डॅटसनची गो. फक्त कार म्हणजे नाव हिचं डॅटसन गो आहे. तर ही तुम्हाला भेटेल 2 lakhsच्या पण अंडरमध्ये, म्हणजे 2 lakhsपेक्षा कमी किंमत आहे कारची. ही असेल एक 2014-15चा मॉडेल असू शकतो हा. आणि हिचं टायर्सची जी कंडिशन आहे ती पण चांगली आहे, आणि ऑलमोस्ट तुम्ही बघाल तर पेंट वर्क पण चांगलं आहे, जास्त असं रिपेंट झालेली किंवा काय असं नाही आहे. येस. आणि अजून तुम्ही जर म्हणत असाल की अजून अफोर्डेबल रेंजमध्ये पण जरा अशी रनिंग फास्ट किंवा म्हणतात ना पॉवर असलेली कार जर तुम्ही बघत असाल तर मग आपल्याकडे क्विड आहे. का? येस, क्विडचं आपल्याकडे लॉट आहे पूर्ण. अच्छा. आता ही आहे 2021ची क्विड. हिचं प्राइसिंग आहे 4,10,000. बरं. ही आत्तापर्यंत 50,000 किलोमीटर चाललेली आहे. फर्स्ट ओनरमध्ये येते कार, आणि हिचं जे आहे 2021ची आहे. आणि हिचा एक फायदा काय की ही आउटफिटेड CNG आहे, म्हणजे पेट्रोल प्लस CNG कार भेटते तुम्हाला, ही बाहेरून बसवलेली आहे CNG. तर मग या कारला तुम्हाला मायलेज पण चांगलं भेटेल, आणि ही रनिंगसाठी पण चांगली आहे. आणि कारचं तुम्ही बघाल कॉम्पॅक्ट साईज आहे, त्याच्यामुळे ही बेस्ट भेटून जातो तुम्हाला एक कम्फर्टेबल, म्हणजे अफोर्डेबल करा किंवा लॉंग टर्म साठी पण तुम्ही एक बेस्ट म्हणजे ऑप्शन चूज करू शकता. एक सजेस्ट करू शकता ऍज अ 5 वर्ष 6 वर्ष म्हणजे आरामात ही कार 5-6 वर्ष तर आरामात जाईल. ठीक आहे. अजून एक आहे क्विड मध्ये सर, ही क्विड क्लाइंबर आहे 21-25 नंबर आहे. 2125. बरं. येस. आणि ही आहे 2020ची कार आहे. बरं. हिचं प्राइसिंग तुम्हाला जाईल 4-4.5 पर्यंत, कारण क्लाइंबर व्हेरियंट आहे. क्लाइंबर म्हणजे क्विड मधला टॉप व्हेरियंट असतो. अच्छा, असं आहे. हिचं पण प्राइसिंग त्या कार सारखंच आहे, सेम रेंजमध्ये आहे. बरं. फक्त हिच्यामध्ये फीचर्स आणि डिझाईन थोडंसं वेगळं मिळणार आहे तुम्हाला कारमध्ये. बाकी कॉम्पॅक्ट सगळं सेमच असणार. बाकी सगळं सेम. बरं, चालेल. त्याच्यानंतर पुढची आहे 0014 सिल्वर क्विड. आता हिचे डिटेल्स आहेत सर 2,87,000 मध्ये तुम्हाला ही कार भेटेल. ही आत्तापर्यंत चाललेली आहे 62,000. सेकंड ओनर मध्ये येते कार, आणि ही पण पेट्रोल CNG आहे, आउटसाइड फिटिंग आहे कारचं. बरं. हिला पण आउटसाइड फिटिंग. येस. बरं. 2 लाख किती? 2,87,000. 87,000. 2,87,000. ठीक आहे. चल नेक्स्ट आहे आपल्याकडे अजून एक रेनॉल्ट क्विड. ही थर्ड ओनर मध्ये येते. हिचं रेट थोडासा कमी भेटेल तुम्हाला, 2,09,000 पर्यंत ही कार भेटेल. हिचं आत्तापर्यंत 30,000 किलोमीटर ड्रायव्हिंग झालेलं आहे, ड्रिव्हन आहे तेवढी. RXT व्हेरियंट आहे, 2016चा मॉडेल, आणि ही तुम्हाला मॅन्युअल मध्ये येते कार. अच्छा, ही मॅन्युअल मध्ये आहे. हो. बरं. तुम्हाला ऑटोमॅटिक पाहिजे, ऑटोमॅटिक मध्ये पण आहे. मॅन्युअल पाहिजे, मॅन्युअल मध्ये आहे. पेट्रोल मध्ये पाहिजे, पेट्रोल आहे. पेट्रोल CNG पाहिजे, आउटफिटेड CNG पण आहे, कंपनी फिटेड CNG पण आहे. म्हणजे ज्या अकॉर्डिंग तुमची रिक्वायरमेंट आहे अकॉर्डिंग तुम्हाला भेटून जाणार आहे. आणि डिफरंट टाइप्स ऑफ कलर, चूज टू पिक कलर तुम्हाला भेटून जाईल. हो सर, आपल्याकडे तिकडेच राईट साईडला व्हाईट कलर पण आहे. व्हाईट कलर पण अवेलेबल आहे. याआधी आपण भरपूर बघितले, आता क्विड मध्ये आता व्हाईट कलर मध्ये पण आहे. 2598. काय डिटेल आहे सर? ही पण RXT व्हेरियंट मध्येच येते कार. हिचं प्राइसिंग पण सेम असणार, 3-3.5-4 या रेंजमध्ये. बरं. आता हिचं आणि इयर जे आहे ते पण सिमिलर असणार, 2019-20ची असेल ही कार. आणि आतापर्यंत हिचे टायर्स बघूनच कळतं आहे 60,000-70,000 चाललेली असणार ही कार. असं आहे. आणि व्हाईट कलरची सर खूप डिमांड असते. डिमांड आहे मार्केटमध्ये. तर आपल्याकडे व्हाईट कलरचे कार्स खूप अवेलेबल आहेत, तुम्ही कुठलीही कार चूज करू शकता अशी. ठीक आहे, चालेल. नेक्स्ट घेऊया सर. नेक्स्ट आहे आपल्याकडे वॅगनार. म्हणजे मारुतीचं सेगमेंट बघूया आपण एक एक करून. आपल्याकडे वॅगनार, सिलेरिओ असे सगळे कार्स आहेत. जुन्यामधली हवी असेल तर जुनी वॅगनार तिकडे आहे, नव्या मॉडेलमधली इथे आहे. अच्छा, नवीन पण आहे आणि जुनी पण आहे. जुने पण आहे, ऑटोमॅटिक पण आणि मॅन्युअल पण. मॅन्युअल पण. क्विडचा आपण सेगमेंट बघितला. आता मारुती सुझुकी मध्ये आहे. ज्यांना मारुती सुझुकी म्हणजे जे लोक चॉईस करतात, ज्या लोकांची डिमांड असते, सेलेरिओ पाहिजे किंवा फॅमिली यूज कार वॅगनर पाहिजे, तुम्हाला ओल्ड पाहिजे, न्यू मॉडेल मध्ये पाहिजे, ते आपण बघणार आहोत आता या सेगमेंट मध्ये. व्हाईट कलरची, तर हिची काय डिटेल आहे सर? सर, ही आहे कंपनी फिटेड CNG वॅगनार. ही आहे 2019ची पेट्रोल CNG कार, सेकंड ओनर मध्ये भेटते, आणि एक 70,000 किलोमीटर चाललेली आहे कार. आणि हिचं प्राइसिंग जातं तुम्हाला 4 लाखापर्यंत. पेट्रोल प्लस CNG. पेट्रोल CNG. ठीक, चालेल. नेक्स्ट घेऊया. नेक्स्ट आहे आपल्याकडे ब्राऊन कलर मध्ये.
हा खूप कॉमन कलर आहे असं म्हटलं जातं, ब्राऊन हो. कलर. 3885. येस. आणि हिचं पण रेंज सेम आहे, 4,28,000. ही पण सीएनजीच आहे. सीएनजीच आहे, कंपनी फिटेड fitted. सीएनजी आहे कार. 82,000 किलोमीटर चाललेली आहे आतापर्यंत. फर्स्ट ओनर आहे कार आणि ही 2021 ची आहे. बरं. येस. 2021 LXI व्हेरियंट आहे. काय ऑफर आहे याची? हिची ऑफर भेटेल तुम्हाला 4,28,000. 4,28,000 पर्यंत येस. आहे. ठीक आहे, चालेल. आणखी एक घेऊया. नेक्स्ट आहे आपल्याकडे Same color. अजून एक सेम कलर मध्ये सीएनजी मध्येच. 2021 ची पेट्रोल सीएनजी कंपनी फिटेड. हिचं पण सेम रेंज असणार सर, 4 ते 4 लाख या रेंज मध्ये असणार आहे ही कार. बरं. आता हिचं पण रनिंग एक 70,000 to 80,000 किलोमीटर झालेलं असणार. 2021 मॉडेल आहे. कंपनी फिटर सीएनजी. येस. पेट्रोल प्लस सीएनजी. पेट्रोल सीएनजी. त्याच्यानंतर थोडासा युनिक कलर आहे, पण तुम्हाला एक जागी कॉम्प्रोमाइज करावं लागेल की ही कंपनी फिटेड सीएनजी नाहीये, बरं. फक्त पेट्रोल वेरियंट आहे. ओनली पेट्रोल आहे. येस. प्युअर पेट्रोल आहे. अच्छा. पेट्रोलची पण रिक्वायरमेमेंट असते. हो. ज्यांना म्हणजे पेट्रोल कार पाहिजे त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. बेस्ट कलर आहे, बेस्ट नंबर आहे. हो. 3555. येस. चॉईस नंबर आहे. MS03 पासिंग मध्ये आहे. काय ऑफर असणार आहे आणि डिटेल काय? सर हिची डिटेल्स आहेत, 64,000 किलोमीटर चाललेली कार आहे. फर्स्ट ओनर मध्ये तुम्हाला भेटतीये कार. 2022 ची कार आहे, लेटेस्ट मधली आहे म्हणजे ऑलमोस्ट. ZXI व्हेरियंट आहे, ZXI 1.2. आणि हिचं प्राइसिंग तुम्हाला जातं 4,50,000 पर्यंत. 4,50,000 प्युअर पेट्रोल. ठीक, चालेल. नेक्स्ट. आतापर्यंत तुम्ही न्यू मॉडेल्स बघितले, आता मी तुम्हाला जुने मॉडेल्स दाखवतो सर वॅगनारचे. आता ही जी कार आहे हिचं ओनर जे आहे ते थर्ड ओनर आहे. पेट्रोल सीएनजी कार आहे, पण ही कंपनी फिटेड नाहीये, ही आउटसाइड फिटिंगची आहे कार. सीएनजी. बरं. हिचं आतापर्यंत 64,000 किलोमीटर ड्रिव्हन आहे कार. थर्ड ओनर आहे. आहे. कमी किलोमीटर चालली आहे मग. हो सर. बरेचसे लोक काय करतात, कार घेतात आणि बरेचसे दिवस उभी असते कार, रनिंग होत नाही. बरोबर. त्याच्यामुळे बरेचसे ओनर्स म्हणतात असं की अच्छा. थर्ड ओनर असून एवढं कमी किलोमीटर. हो, बरोबर आहे. तर ही आहे, हिचं प्राइसिंग मी सांगतो 2,85,000 पर्यंत तुम्हाला भेटेल. 64,000 किलोमीटर चाललेली, थर्ड ओनर, पेट्रोल सीएनजी. 2013चं व्हेरियंट आहे, VXI व्हेरियंट. आउटफिटेड सीएनजी असणार आहे. Yes. 2,85,000 रुपये. येस सर. ठीक आहे. नेक्स्ट. आता नेक्स्ट आहे आपल्याकडे ओल्ड मॉडेल मध्ये कंपनी फिटेड सीएनजी कार. आणि या कलरची पण भरपूर डिमांड आहे. हो सर. हो. ग्रे कलर. आता ही तुम्हाला भेटेल 2018 ची, CNG. 3,40,000 कंपनी फिटेड सीएनजी आहे. कंपनी फिटेड सीएनजी 3,40,000. 3,40,000. 2018 मॉडेल. 18 मॉडेल. ठीक आहे, चालेल. नेक्स्ट. आणि ही तुम्हाला हिचं जे ड्रिव्हन किलोमीटर्स आहे ते आहे 70,000 किलोमीटर्स. 70,000 किलोमीटर चालली आहे. हो. आणि 2018. तुम्हाला भेटतो LXI व्हेरियंट. तर सर आतापर्यंत आपण वेगवेगळे कलर्स बघितले वॅगनारचे. आता आपण बघूया व्हाईट कलर. व्हाईट कलर मध्ये तुम्हाला कार्स दाखवतो वॅगनारचे. खूप डिमांड असते या हो, कलर. बरोबर. मोस्ट डिमांडेबल आहे. 3934. Yes. 3934. हो. आणि मोस्ट रिक्वायरमेंट आहे खरंच. व्हाईट कलरच्या मागण्या आहेच आहे. डिफरंट Yes, sir. टाइप्स मध्ये मारुती सुझुकीने भरपूर कलर्स दिले. हो. एवढ्या त्यांनी कॅटलॉग्स बनवले म्हणजे कलरचे डिफरंट टाइप्स ऑफ. पण Yes. व्हाईट कलर मोस्ट रिक्वायरमेंट आणि मोस्ट डिमांडेबल. हो. तर ह्याची डिटेल मी आता देतो. 2,83,000 ह्याचं प्राइसिंग आहे. ही कार तुम्हाला भेटेल 35,000 किलोमीटर ड्रिव्हन आणि फर्स्ट ओनर मध्ये येते कार. आणि पेट्रोल सीएनजी नाहीये, फक्त प्युअर पेट्रोल कार आहे. पेट्रोल मध्ये. 2018चा मॉडेल आहे आणि VXI व्हेरियंट आहे कारचं. बरं. येस. काय ऑफर सांगताय? हिचं प्राइसिंग आहे 2,83,000 रुपये. 2,83,000 रुपये. Yes. प्युअर पेट्रोल व्हाईट कलर मध्ये. हो. ठीक आहे, चालेल. नेक्स्ट. तर सर ही आहे 2016ची VXI वॅगनार. बरं. ऑटोमॅटिक व्हेरियंट आहे, ऑटोमॅटिक ट्रान्समिशन. आत्तापर्यंत 1,00,000 किलोमीटर चाललेली आहे. सेकंड ओनर कार आहे. हिचं प्राइसिंग तुम्हाला भेटेल 2,83,000 किलोमीटर. आणि एक फायद्याची गोष्ट ही की या कारचं इन्शुरन्स झालेलं आहे. जुलै 2026 पर्यंत तुम्हाला इन्शुरन्स व्हॅलिड आहे. ठीक, चालेल. नेक्स्ट. नंतर सर डार्क ब्लू. येस सर. डार्क ब्लू कलर आहे. 3393 नंबर आहे. हो. MS03 3393. चॉईसची सिरीज आहे. हो. 3 ची सिरीज आहे. येस. आणि ही तुम्हाला कार भेटेल सर 3,30,000 मध्ये. 3,30,000 मध्ये. MS03 3393. 3,30,000 रुपये. पेट्रोल प्लस सीएनजी. पेट्रोल सीएनजी कंपनी फिटेड मध्ये येते. फर्स्ट ओनर कार आहे. 32,000 किलोमीटर चाललेली आहे. बरं. आणि 2018चा मॉडेल आहे आणि LXI व्हेरियंट आहे. LXI कंपनी फिटेड सीएनजी असतं. कंपनी फिटेड बेस्ट डील आहे. ठीक, चालेल. त्याच्यानंतर सर आता आपण बघणार आहोत सिलेरिओ. मोस्ट रिक्वायर्ड आणि मोस्ट डिमांड मध्ये असलेली कार.
सिलेरिओ. हो बरोबर, फॅमिली वाल्यांची. वॅगनारच्या नंतरची सिलेरिओ असं असं हो, एक हे वॅगनर नंतर जे लोक म्हणजे प्रिपेअर करतात, म्हणजे हा. जे रिक्वायरमेंट असते लोक जे सजेस्ट करतात, येस. सेलेरिओ. पण सिलेरिओ बघणार आहोत. हिचं डिटेल सांगतो. 3,05,000 हिची प्राइसिंग आहे. आतापर्यंत 1,00,000 किलोमीटर चाललेली आहे. फर्स्ट ओनर आहे. 2015चा मॉडेल आहे. VXI AMT. फर्स्ट ओनर मध्ये कार भेटते तुम्हाला. काय आहे ऑफर? ऑफर हिची आहे 3,05,000. 3,05,000 रुपये पेट्रोल मध्ये असणार. हो. ठीक, चालेल. नेक्स्ट घेऊया. नेक्स्ट आहे आपल्याकडे व्हाईट सिलेरिओ. त्याच्यानंतर व्हाईट मध्ये येस. 7161 MS14 हो. 61. परत एकदा तोच व्हाईट कलर डिमांड मधला कलर आहे. तर डिमांड मधल्या कलर मध्ये तुम्हाला कार एक सजेस्ट करतो. 3,33,000 किंमत आहे कारची. ही तुम्हाला 60,000 किलोमीटर्स ड्रिवन भेटेल. फर्स्ट ओनर मध्ये कार आहे. 2016 ZXI व्हेरियंट आहे. पेट्रोलमध्ये प्युअर पेट्रोल कार. प्युअर पेट्रोल मध्ये. ठीक, चालेल. नेक्स्ट. तर आता नेक्स्ट आहे आपल्याकडे VXI AMT मध्ये ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मधली कार आहे. 0207. येस. आता हिचं प्राइसिंग तुम्हाला भेटेल 3,55,000, 3,55,000. फर्स्ट ओनर मध्ये कार भेटते तुम्हाला. प्युअर पेट्रोल आहे ही पण. पेट्रोल मध्ये आहे. येस. हिचं 44,000 किलोमीटर रनिंग झालेलं आहे. 2017ची आहे. ऑटोमॅटिक मध्ये जर तुम्ही बघत असाल तर ही कार आहे ऑटोमॅटिक ट्रान्समिशन VXI व्हेरियंट. लॉंग रूट मध्ये किंवा ज्यांना रिक्वायरमेंट असते लॉंग रूट वाल्यांची ऑटोमॅटिक मध्ये पाहिजे. ही कारचं ते फायदा काय असतो ऑटोमॅटिक मध्ये, बरेचसे जे हे ओल्ड पीपल असतात किंवा जे म्हातारी लोक असतात, तर मग त्यांना ड्रायव्हिंग बऱ्याच वेळेला ते क्लचचं आणि ते झंझट जमत नाही. बरोबर आहे. तर मग त्यावेळी मग ते ऑटोमॅटिक युज करू शकतात. म्हणजे ते ट्रॅफिक मध्ये जरी असले तरी ते इझिली कंट्रोल करून ड्राईव्ह करू शकतात. बेस्ट ऑप्शन आहे त्यांच्यासाठी. येस सर. बेस्ट दिला. आणि पेट्रोल मध्ये आहे तर एक स्ट्रॉंग त्यांच्यासाठी पिकअप आणि मायलेज एक बेस्ट त्यांना आपण म्हणू शकतो. येस सर. आणि रनिंग पण चांगलं आहे कारचं. जास्त मेंटेनन्स नाहीये कारला. लो मेंटेनन्स मध्ये पण आहे आणि अफोर्डेबल प्राइस मध्ये पण आहे. हो. 2017चं मॉडेल 3,55,000 मधलं. येस. ठीक आहे, चालेल. नेक्स्ट घेऊया. त्याच्यानंतर सर सर्वांची लाडकी आणि आवडती बलिनो. येस. आत्ताची सगळ्यात मोस्ट डिमांडेड मारुतीची कार बलिनो. सगळ्यात अफोर्डेबल रेंजमध्ये असते आणि मायलेज पण चांगली देते कार. हो. आता हिची डिटेल्स सांगतो. 2022ची बलिनो आहे. बलिनो अल्फा 1.2 पेट्रोल व्हेरियंट. पेट्रोल म्हणजे कंपनी फिटेड CNG नाही आहे आणि प्युअर पेट्रोलमध्ये भेटते कार तुम्हाला ही. हिचं प्राइसिंग तुम्हाला जाईल 7,00,000 पासून स्टार्ट होते कार. बजेट हिचं. कधीचं मॉडेल बोलले तुम्ही? 2022चा मॉडेल आहे. म्हणजे थोडंसं लेटेस्ट व्हर्जन मध्ये आहे. हो. आत्तापर्यंत 20,000 किलोमीटर चाललेली आहे. फर्स्ट ओनर आहे आणि मॅन्युअल कार आहे पेट्रोलमध्ये. येस. ठीक, चालेल. नेक्स्ट. MS02 8386 8386. सर ही आहे बलिनो डेल्टा व्हेरियंट. 2021चा मॉडेल आहे. फर्स्ट ओनर आणि आत्तापर्यंत एक 40,000 किलोमीटर चाललेली आहे. 5,30,000 हिचं प्राइसिंग आहे. आणि हिचं आता कलर तुम्ही म्हणाल वेगळा कलर आहे. हा कलर पण मोस्ट डिमांडमध्ये असतो. ब्राऊन कलर आहे तो. बरोबर. आणि हा एक कलर ब्लू कलरचा आहे, तो पण एक चांगला आहे. MS2 आहे. FN 8386. मुंबई साईडची कार आहे. तर चांगल्या अफोर्डेबल रेंजमध्ये तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे, चालेल. नेक्स्ट. व्हाईट कलर बलिनोमध्ये मोस्ट डिमांडेड कलर आहे. हे आहे झिटा व्हेरियंट बलिनोचं. 2021चा आहे व्हेरियंट. 2021चं मॉडेल आहे. फर्स्ट ओनरमध्ये भेटते कार तुम्हाला आणि ही आत्तापर्यंत 1,00,000 किलोमीटर चाललेली आहे आणि हिचं प्राइसिंग तुम्हाला येईल एक 5,48,000 पासून स्टार्ट होते कार. 5,48,000. येस. मॅन्युअल आहे कार आणि पेट्रोल व्हेरियंट आहे. फक्त पेट्रोल, प्युअर पेट्रोलमध्ये येते. रेड कलरमध्ये बलिनो. हा पण सेम मॉडेल आहे कारचा. एक 2019 किंवा 20चं मॉडेल असणार हा. रेड कलरमध्ये तुम्हाला भेटते. आत्तापर्यंत ही चालली एक 80,000 ते 90,000 किलोमीटर आणि हिचं पण प्राइसिंग सेम जातं एक 5 ते 6 लाख या रेंजमध्ये. आणि हिचे टायर्सची कंडिशन पण त्या ह्याच्यानी चांगली आहे, म्हणजे ओके कंडिशनमध्ये आहेत टायर्स. तर ही एक बलिनो तुम्ही बघू शकता रेड कलरमध्ये. आणि हा कलर सर मारुतीमध्ये भेटणं खूप रेअर असतं. रेड कलर खूप डिमांड असते. हो. येस. भरपूर. स्विफ्ट आपल्याला भेटेल रेडमध्ये, ती एक चांगली दिसते आणि ही एक आहे बलिनो. येस. तर सर आपण मारुतीचा एक मोठा स्टॉक बघितला आज. आपल्याकडे बलिनो आहे, आपल्याकडे सिलेरिओ आहे, वॅगनार आहे, एस्प्रेसो आहे आणि इग्निस आहे. जो तुम्हाला मॉडेल हवा असेल तो भेटेल आणि
कंपनी फिटेड CNG मध्ये बघत असाल तर आपल्याकडे आहे वॅगनार आणि सिलेरिओमध्ये. हो, बरोबर आणि आहे. आपल्याकडे एस्प्रेसो पण आहे. एस्प्रेसो पण कमी रेंजमध्ये एक चांगली फॅमिली कार तुम्हाला भेटून जाते. तर जर तुम्हाला व्हिजिट पॉसिबल जर नसेल तर मग तुम्ही डायरेक्ट आपल्या सेल्स ऑफिसला कॉन्टॅक्ट करू शकता. स्क्रीनवरती नंबर दिलेला असतो, तर मग त्याच्यावरती कॉन्टॅक्ट केल्यानंतर ते आपल्याला फोनवरतून गाईड करतात. आणि लोनचं जर म्हणायचं झालं तर लोन पण आपलं इन्स्टंट आहे, इन्स्टंट फॅसिलिटी आहे लोनची, आम्ही प्रोव्हाइड करतो. 4 तासाच्या आत तुमचं लोनचं जे काही काम आहे ते करून घेतो आम्ही. आणि साईड बाय साईड जर तुम्ही कार चूज केली असेल तर मग त्याचं पण काम आम्ही साईड बाय साईड हे करून घेतो, म्हणजे RC ट्रान्सफर असो किंवा त्याचे जे काही काम असतील बाकीचे ते. आणि हे जे आहे आपलं पॉलिसीज आहेत ते पण खूप चांगले आहेत. म्हणजे जसं की 1 इयरची जी वॉरंटी होती ती एक्सटेंड केली आणि लाईफ टाईम वॉरंटीला हे केलेलं आहे. हो, बरोबर आहे. आणि आपलं 30 डेजची पॉलिसी तर आहेच अजून. 30 डेज रिटर्नची पॉलिसी आहे. येस, 30 डेज रिटर्नची पॉलिसी. आणि आपली अजून एक 30 डेजची कॉम्प्रिहेन्सिव्ह वॉरंटी पण भेटते, ज्याच्यामध्ये कारनी जर काही काम काढलं बरं. तुम्ही परचेस केल्याच्या नंतर आफ्टर सेल्स, तर मग ते आम्ही फ्रीमध्ये करून देतो. मग ते मेजर असू दे किंवा मग मायनर असू दे. आणि Best 30 डेज रिटर्न जे आहे, 30 डेज रिटर्नची पॉलिसी, त्याच्यामध्ये तुम्ही कुठलीही कार घेतली समजा तर मग ती तुम्ही चालवून बघा. जर तुम्हाला नाही ॲक्सेप्ट झालं तिचं काही रिझनमुळे, की नाही ही पसंत झाली किंवा ड्रायव्हिंगला प्रॉब्लेम येतोय, काही असू दे असं रिझन, तर तुम्ही ती रिटर्न करू शकता. फक्त एक युजर्सला एक सांगणं आहे की कारची जी प्राईस आहे, जी मी सांगतो इथे किंवा जे काही मी एक्सप्लेन करतो ते हे आहे, टेंटेटिव्ह आहे. तुम्हाला जे लास्ट बजेट जे आहे कारचं ते तुम्हाला भेटेल ॲपमध्ये. प्राईस ब्रेकअप म्हणून एक सेक्शन असतं, ते तिकडे तुम्ही ते प्रेस केल्यानंतर तुम्हाला ते सांगेल की एवढं लास्ट चार्जेस असतील कारचे किंवा फायनल प्राइसिंग एवढं असणार कारचं. प्राईस ब्रेकअप हे सेक्शन यूज करणं नका विसरू. ते मेन असतं सेक्शन, कारण बरेचसे युजर्स आम्हाला येऊन सांगतात व्हिडिओमध्ये बघून व्हिडिओमध्ये प्राइस येस, प्राइसिंगचं थोडं मागे कन्फ्युजन पुढे होऊ होतं. शकतं. हां, तुम्ही नाहीतर डायरेक्टली तुम्ही ऍप इन्स्टॉल करा हो. Cars24चं. तिथे हां. तुम्हाला ऑल इन्फॉर्मेशन All information नंबर येऊन टाका, तुम्ही रजिस्टर करा तिथे. येस, तुम्हाला जी कार पाहिजे तुम्हाला तिथे ऑल डिटेल्स भेटून जाईल. हो, त्या अकॉर्डिंग तुम्ही बुकिंग करून अपॉइंटमेंट घेऊन मग तुम्ही व्हिजिट करू शकता हां, येस सर. ब्रँचला. तुमच्या Branch ला. नियरेस्टला जे पण हब असेल Cars24चं तिथे तुम्ही व्हिजिट करू शकता. ठीक आहे, धन्यवाद सर.